नमस्कार. विषमुक्त शेतकरी गटातील सदस्य धनाजी सर्जेराव माने, राहणार सालसे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी गेल्या वर्षीपासून विषमुक्त शेती करतोय. माझी इथं एकूण 4 एकर शेती आहे. त्यापैकी मी 1.5 एकर शेती ऑर्गॅनिक खाली आणलेली आहे आणि त्याच्यामधून आम्हाला चांगले असे रिझल्ट भेटायला लागलेले आहेत. शेतीचा कर्ब वाढण्यास मदत झाली आहे. आता गेल्या वर्षीपासून इथं उन्हाळ्यामध्ये टोमॅटो होतं, वांग होतं. गेल्या उन्हाळ्यामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंग झाल्यानंतर आता आपण नवीन लागवड केलेली आहे आणि या नवीन लागवडीसाठी जे काही जैविक निविष्ठा लागत आहेत, उदाहरणार्थ शेणखत आहे, गांडूळ खत आहे, जीवामृत आहे, हे मी स्वतः घरच्या घरी बनवतो. त्यासाठी माझ्याकडे देशी गाय आहे आणि विविध त्याच्यावर प्रक्रिया करून जीवामृतला त्याच्यात ट्रायकोडर्मा, बायोमिक्स यांचा वापर करून शेतीसाठी ते टाकलं जात आहे. आता ह्या वर्षी टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, घेवडा, गाजर, बीट, घोसावळे, दोडका इत्यादी विविध प्रकारचे आपण लागवड आता केलेली आहे. फळामध्ये आपल्याकडं चिक्कू आहे, आंबा आहे आणि लिंबुणी पण आहे. तर त्याची क्वालिटी टिकण्याची, फळं टिकण्याची क्षमता हे जवळजवळ 6 ते 7 दिवस त्या फळांना काही होत नाही. हा इफेक्ट फक्त आणि फक्त ऑर्गॅनिकचा आहे. त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती चांगला होत आहे. म्हणजे आमच्याच कुटुंबातलं सांगायचं झालं तर आजारी पडण्याचं प्रमाण अतिशय अल्प आहे. का तर आम्ही हे फक्त आणि फक्त जैविक पासून तयार झालेलं खात आहे. आता हा जो उत्पादन झालेला माल आहे, बाजारपेठेमध्ये आम्ही हा फिक्स रेटमध्ये विकत आहे. त्यामुळं आमचं आर्थिक जीवनमान उंचावलं आहे आणि समाजामध्ये एक विषमुक्त शेती करतोय म्हणून एक आम्हाला प्रॉपरली असं एक इज्जत भेटते. आजकाल शेतकऱ्याचा माल फक्त कोणतरी घेत आहे, त्याला काही महत्त्व देत नाही. मात्र हे आमचं रासायनिक विरहित असल्यामुळं, विषमुक्त असल्यामुळं समाजाकडून आम्हाला याचा खूप फायदा, म्हणजे रिस्पॉन्स चांगला भेटतोय, एक आदर भेटतोय. हीच खूप जमेची बाजू आहे आमच्यासाठी. या पिकासाठी लागणाऱ्या जैविक खतं हे आम्ही घरच्या घरीच तयार करतो. त्यासाठी आमच्याकडे 20 गाय आहेत, एक गावरान देशी गाय आहे आणि शेणखतापासूनच आम्ही गांडूळ खत पण तयार करतो आणि ते पण घरच्या घरीच करतो आणि त्याचा वापर आम्ही ह्या पिकांसाठी करतो. त्यामुळे ह्या पिकांची वाढ अतिशय जोमदारपणे होत आहे. जीवामृत तयार करण्याची पद्धत, तर त्यामध्ये 200 लिटर पाणी घेतो. त्यामध्ये 5 किलो गूळ आहे, 2 किलो बेसन पीठ आहे आणि विविध PSB आणि KMBच्या बॅक्टेरिया आहेत. हे 5 दिवस ढवळल्यानंतर 6व्या दिवशी जीवामृत तयार होतं पिकासाठी आणि ते टाकल्यानंतर त्याचा रिझल्ट अप्रतिम येतो. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. मातीमधील जी काही जीवाणू आहेत त्यांची संख्या प्रचंड अशी वाढते. जसं आपण पिकाला शेणखत, गांडूळ खत, जीवामृत देतो वाढीसाठी, तसंच पिकावर काही रोग सुद्धा येतात. त्या रोगांच्या नियंत्रणासाठी आपण जैविक पद्धतीने नियंत्रण करतो. त्यामध्ये आपण सोलर ट्रॅप, पक्षी थांबा आणि चिकट आणि पिवळी ट्रॅप याला, आता ह्या सोलर ट्रॅपचं एक वैशिष्ट्य असं आहे की रात्री हा अंधार पडल्यानंतर चालू होतो, एक 9:30 वाजेपर्यंत चालू राहतो. त्यानंतर ॲटोमॅटिक हा बंद होतो. यामध्ये होतं काय की जे काही शत्रू कीड असतात, त्या शत्रू कीड रात्री 9, 9:30 वाजेपर्यंतच येतात. त्यानंतर मित्र कीड येतात पिकासाठी. पण त्यामुळं हा ॲटोमॅटिक आहे आणि हा 9:30ला ऑटोमॅटिक बंद होतो. यामध्ये आपण बघू शकतायत शत्रू कीड रात्री येऊन पडलेले आहेत आणि त्याचा पिकाच्या जैविक कीड नियंत्रणासाठी आम्हाला खूप खूप उपयोग होतोय आणि त्याचा उपयोग पिकांसाठी होतो आणि तेच अन्न आम्ही आमच्या सोलापूरच्या कस्टमर आणि करमाळ्याच्या कस्टमर यांच्यासाठी विषमुक्त म्हणून आम्ही तिथं विकतो. माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी आम्हाला निव्वळ मार्गदर्शनच केले नाही, तर सोलापूर अशा ठिकाणी आम्हाला तिथं बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून दिली आणि त्यांनी आम्हाला यासाठी खूप सहकार्य आणि मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला सोलापूरचा बाजार आज उपलब्ध करता आला आहे आणि त्यांच्या सहकार्याशिवाय तेथील बाजार उपलब्ध झाला नसता. त्याच्यामुळे आम्हाला तिथं माल व्यवस्थितपणे विकता आला आणि त्याचा फायदा असा झाला की आमच्या जीवनमानात एक आर्थिक संधी आम्हाला तयार झाली आणि ती खूप आर्थिक आमचं जीवनमान उंचावलं आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी जी सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू केली आहे, सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन सुद्धा देत आहेत. मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे बाकीच्या शेतकऱ्यांना की ऑर्गॅनिक शेतीमध्ये सहभागी व्हा आणि अशीच आपण ही ऑर्गॅनिक शेतीची चळवळ पुढे नेऊयात. धन्यवाद.